क्लासमध्ये टॉपिक सुरू होता एक्सक्रिटरी सिस्टम म्हणजे उत्सर्जन संस्था म्हणजे आपल्या किडनी संबंधीचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. आता किडनी जर फेल झाली तर अशा वेळेस हिमोडायलिसिस ज्याला रक्त वैश्लेषण आहे ही प्रक्रिया केली जाते. आता त्यामध्ये बेसिकली काय करतात किंवा बऱ्यापैकी आपल्याला माहित असेल कारण आपल्या आजूबाजूला कोणी ना कोणी पाहायला मिळतं की ज्याची किडनी फेल झाली आणि तो आता काहीतरी हिमोडायलिसिसवर जगतोय म्हणून. तर हिमोडायलिसिसमध्ये आपल्या बॉडीतील थोडा थोडा रक्त बाहेर काढला जातो, तो फिल्टर केला जातो आणि परत काहीतरी आपल्या बॉडीमध्ये तो टाकला जातो. कारण किडनी फेल झाली आहे, किडनी स्वतःहून आता फिल्टर करू शकत नाही म्हणून ही प्रोसेस केली जाते. एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की सर एका वेळेस जर असं हिमोडायलिसिस करायचा असेल तर किती खर्च येतो. मी त्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला की हा प्रश्न खरंच आयोगाद्वारे विचारण्यात येईल का. आणि त्या मुलाची क्युरिओसिटी आहे ती योग्य पण होती कारण आपला अभ्यासच काहीचा असा आहे एमपीएससी यूपीएससीचा की यामध्ये अशी काहीतरी टॉपिक आपल्याला मिळतात की खूप क्युरिओसिटीमुळे आपण काहीतरी अभ्यास करायला लागतो, खूप काहीतरी वेगळं अभ्यास करतोय. बऱ्याचदा गुगल करत बसतो, आता तर चॅट जीपीटी आहे किंवा AI त्याची मदत घेऊन आपण करू शकतो. पण प्रश्न इथं हा पण आहे की हे किती एक्झाम रिलेव्हंट आहे, किती आपण एक्झाम फोकस अभ्यास करतोय, प्रश्न याचा पण आहे. यामुळे नेमकं होतं काय की आपण बऱ्याचदा आपला माइंड डायव्हर्ट होतो, आपल्या एक्झाम ओरिएंटेड नाही, एक्झाम फोकस नाही अशा कंटेंटवर सुद्धा काहीतरी आपण फोकस करतो. यामुळे आपला टाइम पण वेस्ट होतो आणि एनर्जी पण वेस्ट होती. तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की याला आपण रिअल प्रिपरेशन म्हणू की याला इल्युजन ऑफ प्रिपरेशन म्हणू, मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा.